आता बघणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली। या संदर्भात 9 एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असून मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याची सूत्रांची माहिती। सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली। तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले। दरम्यान त्यानंतर आता सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील 2 ते 3 दिवसात साताऱ्याचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी माहिती दिली आहे। उदयनराजे यांनी तुमच्याशी काही संपर्क केला आहे का या प्रश्नावर शरद पवार यांनी नाही असं उत्तर देत उदयनराजे यांच्याच स्टाईलमध्ये कॉलर उडवून उदयनराजे यांना एका प्रकारे आव्हान दिल्याचं पाहायला मिळतं। मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। सुनील तटकरे म्हणजे अजित पवार यांची दुसरी बायको असल्याचं वादग्रस्त विधान पाटील यांनी केलं आणि यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आमचं सोडाच इथल्या लोकांनाही वाटत नाही की सुनील तटकरे यांनी खासदार म्हणून राहावं। लोकांनीच ठरवलंय त्यांना खासदार होऊ द्यायचं नाही, त्यांना या निवडणुकीत पाडायचं अशा शब्दात रोहित पवारांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना आमच्याकडे 3 जागांचा प्रस्ताव आला होता आणि त्यानंतर कोणताही प्रस्ताव आला नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। त्यांनी आघाडीत बिघाड केलेला आहे हे आम्हाला दाखवायचं होतं असंही ते म्हणाले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सागर बंगल्यावरती जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शिर्डीची जागा मिळाली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। ईशान्य मुंबईची जागा आम्ही जिंकू शकलो असतो, मात्र 2 पक्ष आल्यामुळे आमची अडचण झाली असंही आठवले म्हणाले। जागा मिळाली नाही तरी केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद मिळावं असंही ते म्हणाले। अंबादास दानवे यांना धनुष्यबाणाकडून उमेदवारी मिळाली तर मी स्वतः उमेदवारी अर्ज भरायला जाणार असं वक्तव्य शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलंय। बांगर यांच्या या वक्तव्यामुळे अंबादास दानवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळते की काय अशा चर्चांना उधाण आलंय। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। भाजपकडून तिला उमेदवारी देण्यात आली असून मंडी इथे रोड शोमध्ये ती सहभागी झाली। दरम्यान मला हिरोईन समजू नका तर तुमची मुलगी बहीण समजा असं कंगनाने म्हटलं। जर निवडणूक जिंकली तर लोकांची सेवा करण्यात कुठेही मागे पडणार नाही असंही कंगनाने स्पष्ट केलं। महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी तसंच मतदानातील महिलांचा टक्का वाढवण्याकरता महिला बचत गटांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं। शिवसेनेचा उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावा यासाठी शिवसेनेनं अद्ययावत प्रचार रथ तयार केला। या रथाच्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार आहे। या महायुती प्रचार रथाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। या रथासंदर्भात सगळीकडे माहिती दिली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळी भागाचा आढावा घेतला। मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ सदृश स्थितीचा 3ऱ्यांदा आढावा घेतला। पाणी टंचाई निर्माण होऊ नये तसंच जनावरांनाही चारा पाणी कमी पडू देऊ नका अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या। संभाजीनगरमधल्या मराठा समाजाच्या बैठकीतल्या राड्यानंतर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मराठा समाज मोठा असल्यामुळे भांडण झालं, अनेकांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यामुळे वाद होणारच, मात्र एकदा उमेदवार ठरल्यावर सर्व वाद संपून जातील असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आणि त्याचबरोबर उद्या सगळ्यांच्या मताचा विचार करून निर्णय जाहीर करू असं देखील जरांगे पाटील म्हणाले। जालन्यातून स्वतः मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव जो आहे तो जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला। जालन्यातल्या शीतल गार्डनमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत शहरातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी जिल्ह्यात जर मराठा समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला सर्वांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला। सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। कोकणात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते। माडगाव लोणेरे ते इंदापूर जवळ 15 ते 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून कोकणाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे। वाशिम जिल्ह्यात 2.25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। कारंजा दारवा मार्गावरील सोमठाणा चेकपोस्टवर पोलिसांनी ही कारवाई केली। एका कार चालकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली असून या कारवाईत जप्त करण्यात आलेली रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात
SST कॉलेजमधील 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। SST कॉलेजमधील प्रवेशासाठी बनावट स्थलांतर प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी मुंबई विद्यापीठाने ही कारवाई केली। येवल्याच्या अंदरसूल इथे भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला। अंजनाबाई राठोड असं या महिलेचं नाव असून मडी इथे यात्रेसाठी पायी दिंडीतून जात असताना हा अपघात झाला। आमचं सोडाच इथल्या लोकांनाही वाटत नाही की सुनील तटकरे यांनी खासदार म्हणून राहावं। लोकांनीच ठरवलंय त्यांना खासदार होऊ द्यायचं नाही, त्यांना या निवडणुकीत पाडायचं आणि गीते साहेबांना निवडून द्यायचं, अशी टीका रोहित पवारांनी सुनील तटकरेंवर केली। प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतरही संजय गायकवाड लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। 4 एप्रिलनंतर भूमिका स्पष्ट करू असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आणि त्यामुळे महायुतीच्या निर्णयाविरोधात जाऊन संजय गायकवाड बंड करण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र या बैठकीत राडा झाल्याचं समोर आलं। केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या। या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून काही लोक पैसे घेऊन आले असा आरोप मराठा समन्वयकांनी केला। वसंत मोरेंनी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। पुणे लोकसभेच्या जागेवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। दरम्यान आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली। 2 तारखेच्या आत महत्त्वाची घोषणा करणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले, तर आमच्यामधील चर्चेचे परिणाम भविष्यात दिसतील असं देखील वसंत मोरे म्हणाले। छगन भुजबळांच्या विरोधात नाशिकमध्ये मराठा समाज एकवटलेला पाहायला मिळतो। भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाला त्यांना वाढणारा विरोध वाढलाय। त्यांच्यातच मतदारसंघात भुजबळांना गावबंदीचे होर्डिंग लावण्यात आले, त्यानंतर त्यावर भुजबळांना मतदान करू नका असा आशय आहे। सातारा शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। शरद पवारांनी साताऱ्याचं नेतृत्व करावं अशी मागणी साताऱ्यात कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली। कोल्हापुरात भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच पहिल्याच दिवशी संजय मंडलिक यांना कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। भाजप कार्यालयात जाताच कार्यकर्ते मंडलिकांवर भडकलेले पाहायला मिळाले। गेल्या 5 वर्षात एकही फोन उचलला नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी मंडलिकांवर केला। श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। तब्येत बरी नसल्यानं निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती आहे। तर शरद पवारांकडून साताऱ्याच्या जागेसाठी चाचपणी सुरू आहे, त्यामुळे आता शरद पवार साताऱ्यातून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण तापले। धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप नाराज असल्याची चर्चा, तर यापुढे काँग्रेसचं गुणगान चालणार नाही असा इशारा सोशल मीडियावर स्टेटस ठेवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला। नवनीत राणांना कोंडीत पकडण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी मोठी खेळी केली। सूत्रांच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब आज प्रहार पक्षात प्रवेश करतायत आणि त्यानंतर दिनेश बुब हे प्रहार पक्षाकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार अशी माहिती देखील मिळते। ब्रह्मदेव आला तरी नवनीत राणा विजयी होणार नाहीत असा थेट इशारा बच्चू कडू यांनी नवनीत राणांना दिला। त्यामुळे बच्चू कडू विरुद्ध नवनीत राणा हा संघर्ष अमरावतीसह महायुतीतही पाहायला मिळतोय। नवनीत राणा यांच्या पोस्टवर राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळालाय। राज ठाकरे अद्याप महायुतीमध्ये नसतानाही राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो आहे, तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू हे महायुतीचे घटक पक्ष असूनही त्यांचा मात्र पोस्टरवर फोटो नाही। नवनीत राणांच्या पोस्टरवर माझा फोटो छापावा अशा लहान बुद्धीचा मी नाही। मी लोकांच्या मनात घर केलं आणि त्यामुळे अशा फोटोवर लक्ष देत नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं। महायुतीमध्ये काही जागांबाबत वाद असल्यानं अंतिम जागा वाटपाचा तिढा कायम आहे। मात्र भाजपने 23, शिवसेने 8, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 असे एकूण 34 उमेदवार घोषित केले। उर्वरित जागांपैकी नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई, सातारा, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर अद्याप रस्सीखेच सुरूच असून काही जागांवर 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे। रोहित पवारांनी मनसे महायुतीत जाण्यावरून टीका केली आहे। भाजप सर्वांना घेताना मोठा कार्यक्रम करतं, मात्र नंतर त्यांचाच कार्यक्रम होत असतो, त्यामुळे भाजप राज ठाकरेंसोबत पण तेच करेल असा हल्लाबोल रोहित पवारांनी केलाय। राज ठाकरेंनी विचार करून निर्णय घ्यावा, त्यांनी महायुतीसोबत जाणं मनसे कार्यकर्त्यांना आवडणार नाही असा सल्लाही रोहित पवारांनी दिला। अजितदादा कर्णासारखे आहेत। कर्ण होतकरू आणि लढणारा व्यक्ती होता, फक्त त्याची बाजू चुकली होती आणि बाजू चुकीची असल्यानं त्याचा पराभव झाला। अजितदादाही तसेच आहेत, फक्त त्यांची बाजू आणि विचार बदललेत, त्यामुळे त्यांचा पराभव होणार।
असं म्हणत रोहित पवारांनी टीका केली। अमोल कीर्तीकर यांना पुन्हा ईडीचं समन्स बजावण्यात आलंय। कीर्तीकर यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलेला आहे। 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश कीर्तीकरांना देण्यात आले। खिचडी घोटाळ्यात समन्स जारी करण्यात आला, त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमोल कीर्तीकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद 3 एप्रिलला होणार आहे आणि या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत असे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रभारीची घोषणा करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली, तर निर्मल कुमार सुराणा आणि जयभान सिंग पवैया यांच्याकडे सहप्रभारी पदाची सूत्र देण्यात आली आहेत। मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संवाद आज प्रसारित करण्यात आला। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, महिला सक्षमीकरण, शेती यासह इतर विषयांवर दोघांनी चर्चा केली। बिल गेट्स यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले। या मुलाखतीत बिल गेट्स यांनी भारतीयांनी तंत्रज्ञानासंदर्भातील आकलनता पाहून त्यांचं प्रचंड कौतुक केलं। दरम्यान डिजिटल AIचा वापर कसा उत्तमरित्या करता येईल या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। नाना पटोलेंच्या अध्यक्षतेमध्ये गोंदिया भंडारा लोकसभा निवडणुकांसाठी नामांकन अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी गोंदियातील अजित पवार गटातील आणि भाजपमधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। पालिका हद्दीतील साकेगाव ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या या प्रभागात वर्ष उलटूनही थेंबर पाणी मिळालं नसल्यानं नागरिक संतप्त झाले। जलशुद्धीकरण केंद्राची थकबाकी आणि स्वतंत्र आरक्षण नसल्यानं नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतं। पालखेड धरणातून मनमाड आणि येवला शहरासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय। पाटाच्या माध्यमातून आज दोन्ही शहराच्या साठवणूक तलावात हे पाणी पोचलेलं आहे, त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला। आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जळगावच्या नंद्रा इथल्या गावकऱ्यांनी दिला। गावाच्या मुख्य चौकात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीसह मतदानावर बहिष्कार टाकण्याबाबत गावकऱ्यांनी फलक लावला, तर वारंवार पीक विमा मिळणार असल्याच्या घोषणा करून राजकारण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। नगर परिषदेकडून मागील आठवडाभरापासून दूषित आणि पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यानं वाशिम शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। ऐन उन्हाळ्याच्या काळात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे, त्यामुळे नागरिकांना वेळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जी करण्यात येते। कमी पर्जन्यमानामुळे धुळे जिल्ह्यातील विहिरींची पाणी पातळी घटली आणि त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। विंचूर गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची वणवा असल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तर जिल्ह्यातील 66 गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात आंब्याच्या दरात घट झाली आहे। ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यानं आंब्याच्या पेटीचे दर 500 रुपयांनी घसरले। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात तुर्की आणि दक्षिण आफ्रिका, इराण यासह अन्य देशातून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची आवक होते। विदेशातून येणाऱ्या या सफरचंदाच्या 17 किलोच्या पेटीला जवळपास 3000चा दर मिळतोय। वर्धा जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 518 हेक्टरमध्ये पिकांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि यात उन्हाळी पिकं, भाजीपाला, गहू, फळ पिकं आदी नुकसान झालंय। धुळे शहरासह परिसरामध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात मे हिटचा तडाखा सोसणाऱ्या धुळेकरांना काही अंशी दिलासा मिळाला। धुळे शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं। दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत चांगलाच गोंधळ उडाला। जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र कापणीला आलेलं पीक तसंच शेतात साठवून ठेवलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मालेगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला। काही भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे 40 अंशांवर असलेला पारा 28 अंशांवर आला। चांदवड तालुक्याच्या लासलगाव भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली। बऱ्याच दिवसांपासून उन्हानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।
धुळे जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा 40 अंशांवरती गेलेला आहे। गेल्या 2 दिवसात धुळे जिल्ह्यात तापमानात 2 अंशांनी वाढ झाली असून तापमानाचा पारा 41 अंशांवरती पोहोचलाय। दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यात अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। वाढत्या तापमानाचा फटका वाहतुकीवरही पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आले। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं। माओवाद्यांनी एका आदिवासी नागरिकाची हत्या केली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकून त्याच्या शेजारी एक पत्रक टाकण्यात आले। त्यात सदर इसम हा पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला। तर निवडणुकांच्या रणधुमाळीत माओवाद्यांकडून हत्या करून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। बोईसर ग्रामपंचायतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उपसरपंच नीलम संखे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात पालघर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला। कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देतो असा आमिष दाखवून बीडमधील एका महिलेची 32,59,69,000ची फसवणूक करण्यात आली आणि या प्रकरणी महिलेने सायबर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची शेकडो कामं सुरू असून या योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या विहिरी थेट नदीपात्रात बांधण्यात येत असल्यानं नदीपात्रांसोबत छेडछाड केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी ती नागरिकांकडून करण्यात येते। 10वीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर येत हुल्लडबाजी करणाऱ्या मुलांनी धुडगूस घातल्याचा प्रकार घडला। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी इथल्या शाळेतील ही घटना जी ती समोर आली। हातात काठ्या घेऊन महिला पर्यवेक्षिकेला दमदाटी करत 10 ते 15 जणांच्या टोळक्याने खुलेआम परीक्षा केंद्रात घुसून धुडगूस घातला। या प्रकरणी 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली। पैठणमध्ये होणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रा उत्सवानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पायी दिंडीनं पैठण इथे येत आहेत। पोलीस प्रशासनानं पैठण शहराकडे येणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीच्या मार्गात 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीसाठी बदल केला आणि याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।